सातारा जिल्हा परिषदेत मोठा ट्विस्ट। त्रिशंकू निकाल, शिंदे सेना करणार भाजपचा गेम। राष्ट्रवादी शिंदे सेनेची सत्तेकडे वाटचाल। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर साताऱ्यात गादीचा मान नेमका कुणाला मिळणार? कारण निकालानंतरच्या त्रिशंकू परिस्थितीमुळे सत्तेची गणितं गुंतागुंतीची झाली आहेत। जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी मॅजिक फिगर गाठताना भाजपची दमछाक होतीये। त्याचवेळी भाजपच्या विरोधात पडद्यामागे राष्ट्रवादी आणि शिंदे सेना सत्तेसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला 27 जागा मिळाल्या, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 20, शिंदे सेनेला 15, काँग्रेसला 1 तर अपक्षांना 2 जागा मिळाल्या। त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे सेना एकत्र आल्यास 33चा बहुमताचा आकडा गाठणं सहज शक्य आहे। साताऱ्यात राष्ट्रवादी आणि शिंदे सेना भाजपला रोखण्यासाठी का प्रयत्न करतीये पाहूया। साताऱ्यात संघर्षाची पहिली ठिणगी पडली ती नगरपालिका निवडणुकीत। नगरपालिका निवडणुकीत भाजपनं स्वबळाचा नारा देत वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर वाई नगरपालिकेवर भाजपनं झेंडा फडकवत मकरंद पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात शह दिला। दुसरीकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्री शंभूराजे देसाई यांनाही टार्गेट करण्यात आलं। या संदर्भातच निवडणुकीआधी मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्यात चर्चा झाली। त्यामुळे आता निकालानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वेगळी रणनीती आखली जाऊ शकते। चर्चाच नाही अजून कोणाबरोबर, तर मी काय सांगणार आता। आणि मला कसं आहे, मला आमच्या 15च्या 15 सदस्यांना एकत्र बोलवून त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागेल ना। त्यामुळे आम्ही एकत्र बसू, चर्चा करू आमच्या पक्षांतर्गत आणि मग आमचा निर्णय घेऊ। नाही, मुळामध्ये आमच्या मित्रपक्षानं आधीच घोषित केलं होतं की स्वबळावर लढण्याची त्यांची भाषा होती। त्यामुळं एकत्रित युतीकरणाचा या जिल्ह्यामध्ये त्यांनीच विषय संपवलेला होता। तरीसुद्धा आम्ही असेल, शिवसेना असेल, एकनाथ शिंदे साहेबांची आम्ही बऱ्यापैकी थोडीशी चर्चा केली होती। त्यामुळे चांगल्या पद्धतीचं यश हे सातारा जिल्ह्यामध्ये आम्हाला प्राप्त झालं। त्यामुळे निवडणुकीआधी घेतलेली बैठक आणि आता आलेले निकाल यामुळे मंत्री मकरंद पाटील, शंभूराज देसाई आणि रामराजे नाईक निंबाळकर ही त्रयी आता एकत्र येऊन भाजपला धोबीपछाड देणार का? एवढंच नाही तर मित्रपक्षांमधील हा अंतर्गत कलगीतुरा जिल्ह्याच्या सत्तेचं समीकरण कुणाकडे झुकवतो हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल। ओमकार कदमसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।